पण खरंच आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी उत्सवाचा दिवस आहे. चला, आज व्यंकट भाऊजी आणि इंद्रायणी दोघांच्याही कीर्तनाचा लाभ मिळणार आहे आपल्याला. राम कृष्ण हरी. 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 आज आपला विठुराया परत एकदा आपल्या देवळामध्ये येऊन विराजमान झालेला आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा भाग्याचा असा क्षण आहे. आणि माझ्यासाठी विठुराया इथे आलाय या इतकीच आनंदाची गोष्ट ही आहे की आज खूप दिवसांनी मी आणि इंद्रायणी जी आम्हा दिग्रसकरांच्या कीर्तन परंपरेच्या गादीची खरोखरची वारसदार आहे, आम्ही दोघ जण सहकीर्तन सेवेसाठी तुमच्या सगळ्यांसमोर आणि विठुरायासमोर आज उभे आहोत. तुका म्हणे येणे आनंदी आनंदू, गोविंदे गोविंदू पिकविला. महाराज म्हणतात इतका आनंद झालाय की या शेतात विठ्ठल नामाचं भक्तीचंच पीक आलं. तसं विठूच्या वाडीवर दिग्रसकर घराण्याच्या परंपरेवर एक मोठं संकट आलं होतं खरं. खर तर या सगळ्याला प्रामुख्यानं मीच कारणीभूत आहे. हे संकट आमच्या कुटुंबावर येतंय हे इंद्रायणींनी आम्हाला सगळ्यांना समजावून सांगण्याचा परोपरीने प्रयत्न केला. अनेकदा तिने आम्हाला सावधही केलं, पण डोळ्यावर अविश्वासाची पट्टी बांधलेली होती. इंदूनी आणि आमच्या वहिनींनी खूप प्रयत्न केले समजावण्याचे, पण आम्ही कोणी काही ऐकलं नाही. माऊली, आज तुम्हा सगळ्यांच्या समोर आणि विठुरायाच्या साक्षीने ही जी काही चूक खरं तर अपराधच आमच्या हातून घडलेला आहे, त्यासाठी मी वहिनींची आणि मुख्यत्वे इंदूची हात जोडून माफी मागतो. आम्हाला माफ करा. महाराज काय करताय हे? काय बोलताय महाराज? गुरु आहात तुम्ही माझे. माऊली, गुरुचे उपकार आयुष्यभर जरी फेडायचा प्रयत्न केला ना तरी फेडले जात नाहीत. वडिलांसारखे आहात तो माझ्या. तुम्ही जर माझी माफी मागितली तर हा विठुराया त्याच्या दारी उभं करणार नाही हो मला. तुझ्या मनामध्ये हृदयामध्ये विठुराया इतका भरून उरलेला आहे की आता तिथं हेवे दावे, द्वेष, मत्सर या कुठल्याही भावनांना काही जागाच उरलेली नाहीये. तुला सांगतो, तुझ्याकडे पाहिलं ना की मला संत जनाबाईंची आठवण येते. पर का माऊली, मी कायम इंदू लहान असताना ना तिला संत जनाबाईंची एक गोष्ट सांगायचं. कुठली महाराज? चला आता तुझ्या निमित्तानं आज सगळ्यांना संत जनाबाईंची ती गोष्टच ऐकवतो. संत जनाबाई पंढरीच्या आपल्या खूप मोठ्या संत. तर माऊली, त्या काळी संत जनाबाईंच्या अभंगांची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरलेली होती. आणि ती इतकी पसरली होती की उत्तरेत असलेल्या कबीर महाराजांच्या कानावर सुद्धा ती पोचली. कबीर महाराज इतके प्रभावित झाले की संत जनाबाईंचं दर्शन घ्यावं, त्यांना या डोळ्यांनी बघावं अशी इच्छा कबीर महाराजांच्या मनात निर्माण झाली. कबीर महाराज पंढरीला आले आणि तिथं आल्यानंतर आणि लोकांकडे जनाबाईंची चौकशी केल्यानंतर त्यांना हे समजलं की या संत जनाबाई म्हणजे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांच्या घरी काम करणारी एक मोलकरीण स्त्री. त्यांनी लोकांना विचारलं की जनाबाईंना कसं कुठं भेटायचं. त्यावेळेला त्यांना कळलं की या जनाबाई त्यावेळेला पंढरीत नव्हत्याच.
त्या गेल्या होत्या गोपाळपूरला. आता विचारा गोपाळपूरला कशाला? कशासाठी? शेणाच्या गौऱ्या थापण्यासाठी. घर काम करणारी, मोल करीन, गौऱ्या थापणारी बाई अभंग लिहिती याच त्यांना अप्रूप वाटलं. वाट बघायची सोडून हे थेट निघाले गोपाळपूरला. आणि तिथं जाऊन बघते तर काय, 2 बायका कचा कचा एकमेकींशी भांडत होत्या बघा. 2 बायका एकमेकींशी कचा कचा भांडत होत्या. कशावरून? त्या दोघींनी थापलेल्या शेणाच्या गौऱ्यांवरून. त्यातली एक बाई दुसऱ्या बाईला म्हणाली, काय गे, मी थापलेल्या शेणाच्या गौऱ्या तू का चोरल्यास? आणि त्यातली दुसरी बाई म्हणली, ए बाई, अगं मी कशाला तुझ्या गौऱ्या चोरू, मी माझ्या गौऱ्या थापल्यात आणि मी तेवढंच माझ्या घरला घेऊन चालले. कबीर महाराज त्या दोघींची भांडणं ऐकत होते. ते म्हणाले, ऐका ना, ऐका, नाही तुमचं भांडण चालू द्या, मला आपलं एक विचारायचं होतं. तुम्ही जनाबाईंना ओळखता का? काय नाव म्हणलं? आहो, जनाबाई. जनाबाई? हा. तुमची पण कोणती तरी गोष्ट तिने चोरलेली दिसती. अहो ही काय, हीच ती जणी चोरटी. माझ्या गौऱ्या चोरल्यात, वर मलाच भांडती आणि तोंड वर करून मला छानपणा शिकवती ही जणी. काय ग, कुणाला चोरटी म्हणती? पुन्हा जर मला चोरटी म्हणलीस ना तर अशी खणाखण बडवीन तुला इथल्या इथं. नाही काय माऊली, त्या दोघींचं हे भांडण बघून कबीर महाराज जरा गोंधळात पडले. कारण कबीर महाराजांच्या मनामध्ये जनाबाईंचे अभंग वाचून पाहून एक प्रतिमा तयार झाली होती. त्यांच्या समोर आलं हे. त्यांनी जरा चाचरत चाचरत विचारलं, खरंच तुम्ही जनाबाई आहात का? होय बाबा, मीच आहे जणी. काय अडचण आहे रे तुझी? कबीर महाराज आता मात्र जरा गोंधळून गेले होते. त्यांनी ठरवलं की आता आपण या प्रकरणात जरा काढता पाय घेऊयात. असं म्हणून म्हणाले, नाही मला वेगळ्या जनाबाईंना भेटायचं होतं, काहीतरी गैरसमज झालाय, बरं येतो, राम राम. असं म्हणून कबीर महाराज तिथून निघाले. 4 पावलं चालले तेवढ्यात मागून खणखणीत आवाज आला. ए बाबा, थांब इकडे. तू ज्या जणीला भेटायला आलास ती मी नाही ना? नाही. म्हणजे तू मला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही, तू हिला बी ओळखत नाहीस. बरा घटलास. आता आलास ना तर निवाडा करून जा बाबा आमचा. या आमच्या गौऱ्या या निवडून दे आम्हाला आणि मग तू जाय बाबा. अरे इतका कसला विचार करतो? अरे लय सोपं काम आहे, करून बघ. सोपं काम? कबीर महाराज बुचकळ्यातच पडले. आता शेणाच्या गौरी सारखी शेणाची गौरी कबीर महाराजांना कळेना. अहो, एवढ्या मोठ्या आध्यात्मिक पातळीवर असलेला माणूस, पण जनाबाईंना त्यातून नेमकं काय म्हणायचंय त्याविषयी त्यांच्या मनामध्ये फार कुतूहल निर्माण झालं. बाई, अरे काय तू, अरे इतकं अवघड नाहीये ते. तुला सांगते, हे बघ, या आमच्या दोघींच्या गौऱ्या एका जागी गोळा कर आणि एक एक करून कानाला लाव. आणि बघ, ज्या गौरी मध्ये तुला विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती बाई माझी, आणि ज्याच्यात कसलाच आवाज यायचा नाही ती हिची. जनाबाईंनी दिलेलं हे उत्तर संत कबीर महाराजांनी ऐकलं आणि त्यांना लक्षात आलं की आपण बरोबर ठिकाणी आलेलो आहोत. महाराज पुढे झाले आणि त्यांनी शांतपणे 2 गोऱ्या उचलल्या आणि कानाला लावल्या. माऊली त्यांच्या कानामध्ये विठ्ठल विठ्ठल असा विठुरायाचा नामगजर ऐकू आला. कबीर महाराजांनी हळूहळू सगळ्या शेणाच्या गौऱ्या कानाला लावल्या आणि ज्या गौरी म्हणणं विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू आला त्या जनाबाईच्या, आणि ज्या आल्या नाही त्या दुसऱ्या स्त्रीच्या, असं करून त्यांनी विभागणी करून पूर्ण. कबीरांना लक्षात आलं की आपण एका महान संतांसमोर आणि कवयित्री समोर उभ्या आहोत. महाराज, गौरी तर शेणाची असती ना, मग त्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज कसं काय आला असेल? ज्या स्त्रीचं संपूर्ण जीवनच विठ्ठलमय झालेलं आहे, तिनं केलेल्या कुठल्याही कामामधून विठुरायाच्या नामाव्यतिरिक्त आणखी कुणाचं नाव ऐकू येणार सांगा ना मला.
राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. म्हणून मी कीर्तन सुरू करताना असं म्हणालो की इंदूकडे पाहिलं की मला संत जनाबाईंची आठवण येते. माऊली, आपल्या इंदूचं जीवन सुद्धा विठुरायाची साधनेनी, विठुरायाच्या नामस्मरणाने पूर्ण भरून गेलेलं आहे. जसं संत कबीरांना जनाबाईंनी केलेल्या शेणाच्या गोवरीत सुद्धा विठुरायाचं अस्तित्व जाणवलं, तसंच इंदू करत असलेल्या कुठल्याही कामात देखील आपल्याला विठुरायाच्या अस्तित्वाची प्रचिती ही नक्की जाणवते. महाराज, तुमच्यासारखे गुरु असले की आम्ही सगळेच विठ्ठल रंगात रंगलेले राहू. माऊली, विठुरायावर जर निस्सीम श्रद्धा आणि भक्ती असेल तर त्याला या संपूर्ण जगामध्ये एकच एक विठुराया व्यापून उरलेला आहे हा बोध झाल्याशिवाय तो नक्की राहत नाही. संत सोयराबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये, जो आपण आज सेवेला घेणार आहोत, त्यामध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे. माझ्या सुनेच्या जीवावरती उठते तुझ्या तर थांबा. कुणी काही करायचं नाही, कारण हिचा न्याय स्वतः विठुरायानंच केलाय. स्वतः विठुरायानंच केलाय. स्वतः विठुरायानंच केलाय. आता हिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची आणि नंतर पोलिसात देण्याची गरज आहे. ताई, या जरा. विठुरायाच्या कृपेनं इंदूच्या जीवावरचं संकट परत एकदा टळलं. विठुराया कायम इंदूच्या पाठीशी उभा आहे याची प्रचिती परत एकदा आज आपल्या सगळ्यांना आली. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. संकट टळलंय ना महाराज, तर मग कीर्तन सेवा थांबवायची कशाला?